आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नेक्स्ट नंदाई जेव्हा गजरा माळते तेव्हा सुंदर दिसते. बाबा किती सोपं होतंय. बाबांना 1 पॉइंट. आपली चिठ्ठी कधी येणार? येईल. मला खायला चिप्स, लाडू, मोदक, रसगुल्ले, काजू, बदाम, बर्गर, पिझ्झा वगैरे आवडतं. अख्खं पुस्तकच लिहिलंय यांनी. आजी आजी कुठे आहे? अजून एक चिठ्ठी. पत्रिकेत दोष आहे. पत्रिकेत दोष तर माझा आहे, पण मी असं काहीच लिहिलेलं नाहीये चिठ्ठीत. मग बरोबर सापडली. आता कशी खोटं बोलेल? ही कोणाची चिठ्ठी आहे? गौरीची. नाही म्हणजे सध्या आपल्याकडे गौरीच्याच पत्रिकेचा विषय चालू आहे ना. आणि इतर कोणाच्या पत्रिकेतल्या दोषाने आता काय फरक पडणार आहे? तर मला असं वाटतं की ही गौरीचीच असेल. हो ना गौरी? पत्रिकेत दोष आहे तुझ्या? गौरी, खरंय का हे? अगं असणारच. गौरी नेहमी खरंच बोलते. मी ही चिठ्ठी लिहिलेली नाहीये, पण जे काही या चिठ्ठीत लिहिलंय ते खरं आहे. काय करू मी? काय सांगू सगळ्यांना? गौरी, मला एक सांग, ही चिठ्ठी तू लिहिलीस का? काहीही झालं तरी गौरीच्या पत्रिकेतला दोष सगळ्यांसमोर येता कामा नये. आता कुठेतरी चांगलं काहीतरी घडतंय या घरात. त्यात हे राजन सर, ती चिठ्ठी बाबा, ती चिठ्ठी माझी आहे. ही कुठून आली मध्ये? तुझा काय संबंध? चिठ्ठीशी तुझा काय संबंध? अहो, मी सांगते ना, माझीच आहे. पण श्वेता, अगं तुमच्या लग्नाच्या वेळेला आपण पत्रिका बघितली होती. मला नाही आठवत की काही दोष होता त्यामध्ये. हो, तेच दोष नव्हता. मग तुझी कशी असेल चिठ्ठी श्वेता? हा, ते आत्ता गुरुजी आले होते ना, तेव्हा मी त्यांना विचारलं होतं. ते म्हणाले ग्रहांची स्थिती बदलल्याचा परिणाम झालाय माझ्या संसारावर.
वहिनी, ग्रहांमुळे नाही, माणसांमुळे परिणाम होतो संसारावर. ग्रह काय त्यांच्याच जागी आहेत. उलट माणसंच इतरांच्या आयुष्यात आणि संसारात ढवळाढवळ आणि प्रॉब्लेम्स निर्माण करतात. या उलट ज्याने त्याने आपला संसार सुखाचा करायचा, तो आपुलकीने करायचा, मग ग्रह नाही बिघडवू शकत कोणाचं काहीच. मूर्ख बाई ही सगळा प्लॅन फ्लॉप केला. गुरुजींना कशाला विचारलंस? मला विचारायचं, मी सांगितलं असतं. दोष पत्रिकेत नाही, दोष तुझ्यात आहे. तुझ्यामुळे संसाराची ही अवस्था झाली आपल्या. तू माझ्या राशीला आलीस आणि माझे सगळे ग्रहच फिरले. नॉनसेन्स. आपण सांगायचं का ही चिठ्ठी गौरीची आहे? आई, शहाणपणा करू नकोस. उगीच आपण अडकू. गप्प बस. वहिनी, तुम्ही नका काळजी करू. तुम्हाला माहिती ना तो कसा आहे. श्वेताताई, ती चिठ्ठी गौरी, अगं हे सगळं खरंय. आणि तसंही कुणी सांगायला कशाला हवं. दोष आहेच. मला रोजच दिसतोय आणि मला माहिती होतं यात माझीच चूक असणार. आता तर त्याचं कारणही उघड झालंय. हिच्या तर बरोबर वागतोस मी तिच्याशी. तिची लायकीच ही. हिच्यामुळे ना सगळं चांगलं घडता घडता बिघडलं.